बरं नरेंद्रजी, आपण ऐकलं असेल आतापर्यंत की प्रत्येक राजकीय पक्षानं आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र अगदी टू लाईनर्स मला आपल्याकडून अपेक्षित आहेत. ती म्हणजे अशी की यापूर्वी लोकसभा काय, विधानसभा काय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काय, भारताची एक वेगळी परंपरा होती, वेगळ्या प्रकारचं राजकारण होतं. त्या राजकारणाला आता एक वेगळी कलाटणी मिळालेली आहे. जसं जेनझी पर्यंत आज जनरेशन येऊन पोहोचलेले आहेत, तशाच प्रकारे मतदानाच्या या प्रक्रिया किंवा मतदार राजा ज्या पक्षांना निवडून आणतोय त्या पक्षांच्या देखील वेगवेगळ्या जनरेशन आपल्याला पाहायला मिळतात का? आणि तशाच प्रकारे त्याच्या बदलणाऱ्या मतदानाच्या किंवा मतदान प्रक्रियेच्या परिभाषाही बदललेल्या आहेत का? नक्कीच मतदानाच्या परिभाषा बदललेल्या आहेत. आपण जर जो उल्लेख केला त्याप्रमाणे भारतामध्ये लोकशाही आणि भारताची एक परंपरा होती. त्यातही मी प्रामुख्याने सांगेन की महाराष्ट्राची एक उज्ज्वल परंपरा होती. आपण मतभेद करत होतो, मनभेद करत नव्हतो. पण आताच्या निवडणुकांमध्ये मनभेदांपर्यंत आणि टोकाचा प्रचार, म्हणजे या निवडणुकांमध्ये तर अक्षरशः एकमेकांचा बाप काढण्यापर्यंत गेलं, जी महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. आपण जर झेंझीला प्रामुख्याने प्रमोट करत असू, त्या दृष्टीने जर काही आपली पावलं उचलत असतील, विकासाच्या गप्पा सगळीच राजकीय पक्ष मारत असतील, तर आपण प्रचार कशा पद्धतीने करायला पाहिजे याचा मुळात एक आब प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आला, म्हणजे आपण कोणालाही असं नाही म्हणत की भाजपने वाईट प्रचार केला, राष्ट्रवादीने वाईट प्रचार केला, पण जी भाषा निवडणुकांसाठी असायला पाहिजे ती यावेळेला मुळीच नव्हती. आपण जर विकासासाठी बोलतो, झेंझी अशा पिढीकडे बघतो, म्हणजे आपण आपल्या नंतरच्या पिढीला काय देणार. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने निवडणुका होत गेल्या, त्या निवडणुकांनंतर आत्तापर्यंत आणि या पुढे होणाऱ्या निवडणुकांना आपण आपली परंपरा, निवडणुकीची जी परंपरा आहे, एक लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचा आहे, तो निवडून देत असताना ज्या पद्धतीचं राजकारण आज जात आहे, जसे आता आपल्या पॅनलमध्ये असणारे सहकारीच आपल्याला म्हणत आहेत की राजकारण आता बदलते, मग बदलणारं राजकारण कोण आहेत याचे प्रतिनिधी कुठे ना कुठे तुम्ही आम्ही सगळीच जण आहोत ना. तर आपण आपली एक सजगता, आपल्याकडे आपण एक आत्मचिंतन करण्याची गरज आहे की पुढच्या पिढीला आपण या निवडणुकीच्या माध्यमातून काय देणार आहोत, आणि हे आत्मचिंतन प्रत्येक पक्षांनी, माध्यमांनी आणि प्रत्येक मतदारांनी करण्याची गरज आहे, असं माझं म्हणणं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.